सांगली शेजारच्या दरवाजावर लाथा मारणाऱ्या युवकांना त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका मजुरास चौघांनी मारहाण केली। भांडण सोडवण्यास आलेल्या 2 युवतींना सुद्धा मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास शहरातील चिंतामणी नगर परिसरात घडली। याबाबत जखमी अर्जुन बबन कांबळे राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या घटनेची माहिती अशी की फिर्यादी अर्जुन कांबळे यांच्या घराशेजारी त्यांचे साडू राहतात। त्यांचा मुलगा गणेश दगडूसकट याच्या समवेत चेष्टा मस्करीवरून संशयितांचा वाद झाला। बुधवारी रात्रीच्या सुमारास संशयित आदित्य शिवाजी भोसले, प्रशांत महादेव तुपे, सनी कांबळे आणि करण तुपे सर्व राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली यांनी गणेश सकट याच्या दारावर लाथा घातल्या। आवाज आल्याने फिर्यादी अर्जुन यांनी बाहेर येऊन काय चाललंय अशी विचारणा केली आणि याचा राग आल्याने संशयित आदित्य भोसले आणि त्याच्या हातातील कड्याने अर्जुन यांच्या डोक्यात आणि कपाळावर मारले। तसेच प्रशांत तुपे यांनी अर्जुन यांना धरून ठेवले तर सनी कांबळे आणि करण तुपे यांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केले। सदर भांडण सोडवण्यास फिर्यादी अर्जुन यांची मुलगी भाग्यश्री आणि साडूची मुलगी धनश्री गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। पोलिसांनी संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।